कौन है? मामी जी मी आहो. आ? कोण आहे म्हणलं? मी आहे राजकुमार. तब्येत नाही का बरोबर मामी जी? होय माय पाहुणे. हा? अरे अरे झोपा झोपा अंगठा का? काय लस तब्येत खराब झाली? काय झालं होतं? हा? अम, तब्येत ते हो. मग तुम्ही कशी काय आले? पद्मा आली का? हा? पाहिजे पाहिजे ते खाली का पडेल मी उचलतो. म्हणे ना बा लय थकवा आला. राहू द्या मी उचलतो. काही कपडा आहे हा? काही नाही. बाबा मी याच्यावर बसता का? ह्याच्यावर चादर नाही काहीच नाही. जवळ बा तुम्ही कसं काय आले? मी पद्मा आली का? घरी बापा कोणीच नाही. जगाई जायलाय दोस्ताई संग कुठे त्याचा बापही जायलाय कुठे. मी पाणी आणतो. राहू दे मला काहीच नाही पाहिजे. बापरे, आंघोळी नाही केली वाटते येईन. सगळं वासी येऊन राहिला. काय हा धिंगाणा घरात? कधीपासनं बरं नाही तुम्हाला? 8 दिवस झाले. 8 दिवसापासून आता या मागून 3-4 दिवसात लय झालं कसं तरी. काय म्हणजे काही समजतच नाही. तुम्ही कसे आलते बापा? तुम्ही म्हणजे काय कामानिमित्त आले का? आले अं, मी चहा पाण्याचं पाहतो. काहीच नाही पाहिजे मला. तुम्ही बसा. हे दवाखान्यात गेल्या होत्या का? दवाखान्यात नाही गेली. दवाखान्यात काय जाता बापा? कोण नेते दवाखान्यात? दोघे बापले का घरी नाहीत. 8 दिवसापासून निजेलच हाव मी. पहिले तरी जरा हिंडो फिरो म्हणजे घरातल्या घरात जसं. एक दिवस खिचडी रांधली, एक दिवस भात केलता. आता हे मागून 4 दिवस झाले निजेलच हाव मी. माझ्यानं उठणंही नाही होऊन राहिलं, करणंही नाही, खाणंही नाही, काहीच नाही. हीच पडेल हा. हे दोघं बापल्या का कुकडे मेले काय सांगा. एकदाचे मेले तर मी तरी सुटतो. सारा माया मजुऱ्या मजुऱ्या गमावतो जवळ मी. अन हे दोघे बापल्या का माया मजुऱ्या घेतात आणि खर्चून टाकतात. मा हातात रुपया लागू देत नाहीत. वावरेनं मर करतो मी. लोकांच्या कामाला जातो. हरभरा सोंग्याच्या पातीत होती, हरभरा सोंग्याले मी गेली. या काट्यानं त्यातून मजुरी आणून घेऊन गेला. मला हातात नाही लागू दिली. खाच्या माता दवाखान्यात जाऊ मी सांगा. चला मग. कुठे? चला हैदराबादला चला माझ्यासोबत. मी घ्यायलाच आलो तुम्हाला. नाही बाबा, आता ती काय करू मी येऊन? म्हणजे पद्माचं साजरा आहे ना, लेकर भाकर असा पण साजरा आहे ना. मी नाही येत तर ते. हे दोघे बापले का घरी नाहीत. घर कोणाच्या भरोश्यावर टाकू? काय काय सोन्याचा हांडा आहे का घरात? लोक चोरून नेतील. कुलूप असेल तर लावून द्या आणि शेजारीच्या बिठवून द्या. आपस ते दोघं बापले काय कोणी येऊ कुलूप उघडीन आणि घरात येईन. तुम्ही तुमचे काय ते कपडे घ्या आणि चला. नाही ना जवाई बा. मी आता 8 दिवसापासून अंग नाही धुतलं ना तोंड नाही धुतलं. आता ह्या 4 दिवसापासून तर तोंडही नाही धुतलं. मी काय सांगू? मलाच वास येऊन राहिला. पण काही मी केलं नाही बापा. मी काही येत नाही तर लोक जाणं का सोपं आहे का? मी राहत होती. तुम्हाला कोणा सांगलं का कसं काय आले? पद्मानं धाडलं का तुम्हाला? तिचा फोन आलता तर मला सांगलं होतं. त्यापासून मला फोनच बंद पडला ना. ते लावायला नाही चार्जिंग त्याले. चंदीला फोनही नाही केला मी. मामीजी तुम्हाला खूप थकवा आलाय. तुम्ही बोलू नका, शांत राहा. चला दाखवा कुठं आहे तुमचे काय कपडे, काय घेऊ मी. चला आपण चाललो जाऊ तिकडे दवाखाना करू जाताना अकोल्याला आणि चाललं जाऊ. चला. काही नाही झालंय तुम्हाला. ते थोडंसं डिहायड्रेशन मुळे थकवा आला असेल. खाणं नाही काही नाही त्यामुळे जास्त वाटून राहिलं. काही नाही होत. चला पहिले माझ्या गावला जाऊ. हा, गावला जाऊ. आई मग व्यवस्थित तिथं मग जरा आंघोळ बिंघोळ करा तुम्ही. हा, आणि मग आपण हैदराबादला जाऊ. नाही जी,
साईबापा काय म्हणते बाई, आता माझं नशीब फुटक, मग म्हणून का मी काय तुमच्या घरी नाही येत बाबा. तुमची आई काय म्हणते, पोरग हाय, नवरा हाय. अं? आईनेच सांगितलंय मला, चला तुम्हाला घेऊन यायचं. आईला कामं पण आहेत, काही कामं आहेत आईला, तर मग तिथं पण तुमचं राहणं होते एका दिवसाची, माझी पण आई बाबाची भेट होते. हा, तिथं जाऊ आपण, दवाखाना करू. हा, थोडस खाल्लं पिल्लं तर तुम्हालाही बरं वाटेल. आणि मग उद्या संध्याकाळचं आपण हैदराबादसाठी निघून जाऊ. चला आता उठा लवकर. चल माय, चाललंच म्हणतात जा बाई बत. काय व हे साडी तरी काढून टाकतो, मलाच वाशून राहिला. जवाय माणसासंग कसं जाव हे असं. हं. चालली जातो मी. मरू दे या दोघा बापले कायले. काय तोंडी कुकडे तोंड लपवेले गेले काय सांगा. एकाचं तोंड नाही दिसून राहिलं. हे काट कुठे गेलं पता नाही. त्याचा बाप तर काय कुठे वसान पडला का काय सांगा. मरू दे तिकडे. चालले जातो मी, जाऊ दे. हा, हॅलो. हा आई. बरं राजकुमार, बोल. आज दुपारून फोन केला, ऑफिसात नाही गेला का आज? नाही, तू संध्याकाळचा करतो ना, आज नाही पारून केला म्हणून विचारून राहिली. बोल, घरी आहेस का ऑफिसात आहेस? नाही आई, मी इकडे आलो होतो. बस अर्धा एक तासात पोचतोच मी घरी. आता बाई तू इकडे आला का? सांग बाई, सांगलंय नाही त्या फोनीने. सहज आला काय काम? पद्मा आहे का संग? नाही नाही, पद्मा नाही आहे. मी काय म्हणतो ते ऐक पहिले. पद्माची आई माझ्यासोबत आहे, त्यांना बरं नाही आहे. तर मी आलो होतो त्यांना घ्यायला. पण आता असं काही मी त्यांना हैदराबादला नेऊ नाही शकत. तर आपल्या घरी आणतो, त्याची आंघोळ बिंघोळ कर. ती तुझी साडी असेल काही तर त्यांना घालायला दे. नाही तर त्यांची साडी ते धुवून धावून काय करायचं ते कर तू. आलं ना तुझ्या लक्षात? मी आणतो त्यांना. घरीच आहेस ना तू? म्हणजे काय झालं बाई? काय झालं त्या बाईले? अरे आता येतोच मी अर्ध्या तासात. तुला दिसतेच खूप थकले, ते बिमार आहेत. येतो मी त्यांना घेऊन. फक्त तुला आयडिया म्हणून मी फोन लावून दिला. बरं ठीक आहे, ठेव. काही पतलं खिचडी काही असं करून ठेव जो. बरं बरं, हा ये ना आण ना आण. काय करू राहिल्या मामीजी? काय नाही काय नाही, हे इकडला लावून घेतो. हे साखळी लावतो न देतो ते सरला थोडं चाबी देतो. कमाल आहे बाबा, कसा माणूस आहे आणि कसा तो मुलगा आहे. देव जाणे. लोकांना नाहीत तर लोकांना असं वाटते की असायला पाहिजे. आणि यांचा मुलगा काय कामाचा, असा तर असल्यापेक्षा नसलेला बरा. ऐ भाऊ, ये काय कुठे चालले? कुठे नाही बाई, येतो इथं मित्र आहे सोबत चाललो. काही नाही, येतो 5-10 मिनिटात येतोच घरी. अति चौका लवकर चाललो. बसतो तर ती. सांग बाई, हे बुढे बा काही ऐकत नाहीत बाई, घरी काय राहत नाहीत. हे भाऊ बाई जातात बाहेर आणि मग पाहुणे घरी आली की कल्ला करतात, म्हणतात रातचं कोण बाबाले बाहेर जाऊ देता, रातचं कोण जाऊ देता. आता दिसत नाही बरोबर, पण ऐकत नाही बिना. आपण कसं म्हणावं जाऊ नका म्हणून? साजरं वाटते का? आता मी विचारलं कुठे चालले तर म्हणतात कुठे नाही. मग आपण काय म्हणा कुठे चालले आणि काय चालले आणि जास्त चंपार चौकशा करणं साजरं लागत नाही हिवाळ्याच्या नात्यानं. जाऊ दे बाई, मी काय म्हणू मग? जाऊ दे बाई, मी काही म्हणत नाही. मग कसं म्हणा जाऊ नका, ते मग भाऊ म्हणतील काही आहे बाई, जाऊ देत नाही मुली, हुसू होईन. नाही बाई, जाऊ दे बाई, जातात तर. मी काय म्हणू माय, जाऊ दे म्हणलं भाऊ. लवकर ये जा, अंधार पडायच्या पहिले. हो बाई, मी अतिच हाव ना, कुठे नाही चाललो, अतिच हाव. काही काय मी गाडी गिडी घेऊन नाही चाललो. अतिच हाव, येतो येतो. माय गाडी घेऊन नाही चाललं म्हणतात आणि लगे गाडीची इकडे काय चालले बाई. हे भाऊ बाई आपण कसं म्हणावं? जाऊ दे बाई. मोहिनी, त्या सासऱ्याला विचार ना कुठे चालले, तर गाडी घेऊन चालले ना. मग जवळ भाऊ आली की कल्ला करतात ना, रातची गाडी घेऊन गेले हे कुठे की. विचार तू विचार, चला चालते. पप्पा कुठे चालले? कुठे नाही, कल्ला नको करू. तो सासूले नको सांगू. लखनचा फोन आलता. लखनले उलशे पैसे पाहिजात, काही त्याला अडचण आली तर देतो. अति आला तो. तू कल्ला नको करू, घरी सांगू नको कोणाले. मी बाद जातो आणि येतो. इकडे या बहिणी, इकडे लखन, तुम्ही काय चालले? त्याला घरी बोलवा. त्याला का घरी येऊ नये का? म्हणजे त्या भाऊले बोलवा घरी, ते भाऊ येतील घरी. कल्ला नको करू, तुझी सासू घरात आहे. त्या लखनचं नाव ऐकलं तशीच तर तिचं तैपायाच्या मस्तकात जाती. बोंब बोलत बसते त्या लखनच्या नावानं. मुखी राय.
काही नाही, मी काय भात जातो न येतो. अहो बाई, जरासं का आता टंचाई आहे त्याची काही पैशाची. हा, तर मी मी बाद जातो आणि देतो. लय नाहीत पाहिजे त्याला, लय नाहीत पाहिजे. काही 100-200 लागत असतील ना. तू मुकीर आहे, फक्त सांगू नको हा. आणि हे बाय, श्यामले सांगू नको यातलं काही हा. पप्पा, मागच्या सारखं करायला माहिती आहे ना, ते लखन दादा उगाच हे करतात. आणि घरी काऊन नाही आले? त्यांनी का घरी येऊ नये का आपल्या? जाऊ दे बाई, शरम लागते. गरीब आले जरासं हे वाटते हा. एक तर त्याच्या संग श्याम बोलत नाही, रवी बोलत नाही हा, म्हणून तो आपल्या घरी येत नाही. जाऊ दे हा. बाईले काय वाटीन, बाईले सांगीन तो मामाच्या अंग गेलतो, मामानं मला पैसे दिले नाही. मग मा बहिणीले खराब नाही वाटीन मारता खेपी. हा, म्हणेन की पाहिले भावानं मा पोराले वापस धाडलं. मुलचं काम नाही केलं मा भावाचं. असं होईन ना. जाऊ दे हा. सांगू नको फक्त कोणाला. मी बाद जात लय नाही देत ना, लय देत नाही. तू काळजी नको करू. काही अर्जंट काम आलं म्हणते दवाखान्याचं, तर पाहिजे त्याला पैसे 100-200, लय नाही, 200 रुपये. पप्पा, असा कोणता दवाखाना आहे जो 200 रुपयात होती? माझ्यासोबत कशाला खोटे बोलता? द्यायचंच न द्या ना. मी का नाही म्हणतो? तुमचा भाचा आहे, तुमची बहीण आहे, द्या ना. मी नाही नाही म्हणत. पण असं रात्री ते तुम्हाला तिथे बोलावता, त्याला माहित नाही का की मामाला दिसत नाही बरं रात्रीचं, मामा गाडी चालवत नाही रात्रीची. हा, मामाची तब्येत नसते बरोबर. मग घरी येतील, मग नाहीत बोलत हे. तर मग त्याला काही कारण असेल ना की आनंदाचे बाबा काऊन नाहीत बोलत बा त्याच्यासोबत. उगाच त्याने आपल्याला मागच्या वर्षी मागच्या वेळेस किती गंडवलं होतं, किती गोत्यात आणलं होतं, कितीचं नुकसान लावत होते ते आपलं. बरं झालं रवीच्या लक्षात आलं. मुकी राहिनं चुप. लय बोलतो बापा तू. जाय बरं, जाय करतो आला धंदा पाणी काही अशिंदी कर जाय. नांदी नको लागून. ह्या पाय यातली गोष्ट सासूच्या कानावर नाही गेली पाहिजे हा, ना त्या श्यामच्या कानावर गेली पाहिजे. कोणालाच नको सांगू. काही मी लय नाही देत. मा भासा होय, दिलं उलसक तर काय वाया चाललं. मामा हो ना मी त्याचा, आशेनं आला माझोळ. हा, जाऊ दे लेक, जाऊ दे. पैशाचं सोंग नाही येत बाई, पैसा लागत असते. पप्पा आरामशीर जा. पप्पा लवकरच फोन घेतला ना पप्पा संग? हो हो हो, जाय तू घरात जाय. अति जावा, अति जावा, मी बाहेर येतो. सांगू नको घरी. का हो? तो लखन लखन तोच ना? ते माग पलाट दिल तीन काय फसवलं होतं, लाईन्या जवळ बन मग त्याच्या संग भांडण केलं तेच ना? हो, माझ्या सासऱ्याचा भाचा आहे ना हो. मोठ्या बहिणीचं पोरग लय लफंडर आहे, एक नंबरचं. स्वतःचही गमावलं, आम्हाला तोडते. आणि या माझ्या सासऱ्याचा मन अटकते त्याच्यात. शेवटी किती झालं तरी बहीणचं पोरग आहे ना, ते राहून राहून ते येतेच ते पुडका. जाऊ दे, तू काही म्हणू नको, चुप बस. तू सांगू नको, घरात गोष्ट फुटली तर तोल्यावरची. तुला काही घेणं नाही, तू मुकीर आहे. जाऊ दे, जाय जाय. काय करेल तू ती? नाही माय, मला काय करावं लागते माय? मी पाहिली तर पाहुणी. का हो बाई? हे कुठे गेले? आता आधी होते टीव्ही पाहून राहिले ते, फोन आला कोणाचा आणि गेले? काय माहित नाही बाई मले. मला ध्यान नाही काही. भाऊ घरीच असतील ना, नाही तर ती दारात बसली असतील कोणाजवळ. हं. मा काही ध्यान नाही. काय बाई, आपल्याला टेन्शनच आहे माझं. बाई मला काही जायला लागत नाही, मी अंग टाकतो मग. निसतो घंटाकभर. मोहिनी, मला जायला लागत नाही बाई. हा, हो 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 हो, जाय झोप तू. मम्मी, चला ना जेवण करू. काहून? रवी श्याम येत नाहीत का आज घरी? तिकडे जेवून येऊन राहिले का? फोन आलता का त्याचा? त्या आता स्वयंपाक केला? नाही नाही, म्हणजे तेच, म्हणजे मला म्हणणं आहे की ते आले की जेवण करू असं म्हणून राहिली. येतात ना, येतात. हे आता येईन हलवा खाल्ला. आता हलवा खाल्ला तर भूक मोड झाली. मग गेले कुठे गेले काय माहिती, येतीलच ना जेवायला. हं. हा, काय करा हे पाहता सासऱ्याचं टीव्ही पाहून राहिले. ते टीव्ही पाहता पाहता चालले गेले. रिमोट कुठे ठेवलं काय सांगा? हे टीव्ही पाहता पाहता कुठे गेले हो? बस मी पाहतो दारात आहेत का तर. मी वर चालली, मी टीव्ही नाही पाहत. राहू दे, आता काय दारात काय जावं लागते पाहाले? आता का पप्पा का लहान लेकरू आहेत काय? जाऊ दे ना, बसू दे ना, बसले असतील माणसं आहेत. बसू दे. उगा चालली लागे पायाले, चांगलं वाटते का? लागे माणूस गेला बाहेर तर लागे चालली बाई त्याच्या मागे. राहू द्या मम्मी, चांगलं नाही वाटत. येतातच पप्पा, इथंच असतील बसलेले. कुठं जाणार आहे तेवढं? मी दरवाजा लावून घेते आतमधून. अगं लावता काय नाही, मग तुझ्या सासरी तर ती बोलत असतील कोणा संग. टीव्ही पाहता पाहता फोन आलता ना, मग अति दारातच असतील ते. लावता काय नाही, राहू दे. शामीन आता रवीन, राहू दे. हो, मग हे मला सांगून गेले आले पाहिजेत बे लवकर. आनंदाचे बाबा याच्या पहिले आले पाहिजेत पप्पा घरी, नाही तर पप्पा गेले गाडी घेऊन, मलाच बोलणे खा लागतील.
कधी येतात तो मला लवकर येतो. मला वाटते बाई लवकर गिवकर खायचं. इथं गीतं नाही आला तो आला असेल फाट्यावर. आणि तो ती बोलावलं असेल त्यानं पप्पाले. काय हो आता मलाच खरटपट्टी निघते का काय माहित. हे याच्या पहिले जर पप्पा आले नाहीत तर भांडं फुटते. कुठे गेले कुठे गेले काय सांगू मी.